नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. या योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, याला अप्लाय कशा पद्धतीने करायचं, आज आपण ही संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर याची निकष काय, पात्रता काय, ही संपूर्ण माहिती यासाठी बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला महाडीस डॉ महाडीस .com.in सोलर या वेबसाईटवर आपल्याला यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तुम्ही तिथं जाऊन डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात. इथं आल्यानंतर आपला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला योजनेची माहिती यावर क्लिक करायचं. आपल्याला योजनेची जी काय माहिती असेल आपल्याला तिथं बघून घ्यायची आहे. इथं आपण थोडक्यात बघूया योजनेची ठळक वैशिष्ट्य. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचं स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यासाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यासाठी लाभार्थीसह हिस्सा 5%. त्याचबरोबर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान. जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP चे पंप. त्याचबरोबर 5 वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह. त्याचबरोबर वीज नाही लोड शेडिंगची चिंता नाही. त्याचबरोबर सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा. त्यानंतर आपण इथं खाली आपण लाभार्थीचे निकष बघूया. लाभार्थी निवडीचे निकष. त्याचबरोबर 2.5 एकरापर्यंत शेत जमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्तीचे क्षमतेचे पर्यंतचे सौर कृषी पंप. त्याचबरोबर 2.5 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचे आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी देय राहील. त्याचबरोबर तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. त्याचबरोबर व्यक्तिगत किंवा सामूहिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच 12माही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेचा पात्र राहील. त्याचबरोबर आपण पुढे बघूया. ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल, विहीर व नदी इतर ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि जलसाधारण कामाचे पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही. अटल कृषी सौर योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेला शेतकरी देखील अभियानात पात्र असतील. या अशा पद्धतीने आपण योजनेचे वैशिष्ट्य आणि लाभार्थीच्या निवडीचे निकष बघितले. तर चला तर आपण बघूया अर्ज कशा पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी आपल्याला लाभार्थी सुविधा यावर आपल्याला क्लिक करायचं. इथं आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. अर्ज करा, अर्जाची सध्याची स्थिती, देयकाची भरणा करा. त्यानंतर आपण इथं बघू शकतो अर्ज करा यावर क्लिक करायचं. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्या इथं बघायला भेटेल. पारेषण विहिरीत सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज नमुना A1. त्यानंतर आपण इथं बघूया. इथं आपल्याला खाली काय म्हटलेलं आहे, पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील. अर्जदाराने या अगोदर महावितरण पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्याचे पैशाचे भरणा केले असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल त्या ठिकाणी पारेषण विहिरीत कृषी पंप करिता खालीलप्रमाणे माहिती भरावी. प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक क्रमांक. आपण जर यापूर्वी तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्याकडे जो ग्राहक नंबर असेल तो आपल्याला ग्राहक नंबर टाकून घ्यायचा. आणि नसेल तर हे सोडून द्यायचं. तुम्ही मात्र शक्यतो नसेल केलंय तर आपण पहिल्यांदा भरत असल्यामुळे आपल्याला खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला आपल्याला आधारची व्यक्तिगत आणि जमिनीचे तपशील आपल्याला भरायचे आहे. सुरुवातीला आपल्याला आपला आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा. जो का आपला आधार नंबर असेल तो आपला आधार नंबर टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकल्यानंतर आपला योजनेचं नाव इथं निवडायचं आहे. आपण आपलं योजनेचं नाव निवडलं आहे. त्यानंतर आपल्या इथं जिल्हा निवडायचा. आपला जो कोणता जिल्हा असेल तो आपला जिल्हा निवडायचा. जिल्हा निवडल्यानंतर आपला जो कोणता आपला तालुका असेल आपल्याला तो तालुका इथं सिलेक्ट करून घ्यायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं जे कोणतं गाव असेल ते गाव आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. आपलं गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला मुख्य सर्वेक्षण क्रमांक, मुख्य गट क्रमांक, आपला जो काही गट क्रमांक असेल तो गट क्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला उपसर्वेक्षण क्रमांक, उपगट क्रमांक आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. उपगट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे इथं आपल्या शेतीचा प्रकार आपल्याला इथं निवडायचा.
तुम्ही स्वतः करताय, शेअर एड करता तर स्वतः करायचं, सेल्फ या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या इथं जमीन मालकाचे नाव आपल्याला इथं टाकायचं. जे काय जमीन मालकाचे नाव असेल ते जमीन मालकाचे नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं जमिनीचं एकूण क्षेत्रफळ इथं ऑटोमॅटिक फिल झालेलं आहे. त्यानंतर इथं आपला अर्जदाराचे नाव टाकायचे, अर्जदाराचे वडिलाचे नाव टाकायचे, अर्जदाराचे आडनाव टाकायचे. त्यानंतर इथं आपलं खाली मध्ये आपल्याला लिंग सिलेक्ट करायचं. स्त्री पुरुष जे काय असेल आपल्याला ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपला जातीचा प्रवर्ग SC ST OBC जनरल जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे वरती तुमचं नाव टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. इथे ईमेल ID टाकायचे. ईमेल ID कंपल्सरी नसले म्हणून ईमेल ID नाही टाकलं तरी चालतं. इथे पण आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं आपला जे काही घर क्रमांक असेल घर क्रमांक टाकायचा. आपल्याला जो आपला रस्ता खून जे काय असेल आपल्याला ते इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जिल्हा असेल तो आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा. पुन्हा इथं आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा. त्यानंतर इथं आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करायचं. जे कोणतं आपलं गाव असेल ते इथं गाव सिलेक्ट करायचं. गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या शहराचा पिनकोड जो असेल आपल्याला तो पिनकोड इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. जो काय आपला पिनकोड असेल तो. त्यानंतर आपल्याला इथं पुन्हा आपला मोबाईल नंबर भ्रमणध्वनी टाकायचा. STD कोड दूरध्वनी क्रमांक हे आपल्याला कंपल्सरी नाही, त्यामुळे हे सोडून दिलं तरी चालतं. पॅन कार्ड सुद्धा कंपल्सरी नाही, हे सुद्धा सोडून दिलं तरी चालतं. इथं आपला फक्त मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. इथे वरची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. आपल्याला जलस्रोत आणि सिंचनाची माहिती आपल्याला इथं भरायची आहे. जलस्रोतच्या प्रकारावर आपल्याला इथं सिलेक्ट या बटनावर क्लिक करायचं. तुमचं पाणी बोरवेल आहेत, विहीर आहेत, जे काय असेल आपल्याला तिथं सिलेक्ट करून घ्यायचं. जलस्रोतचा प्रकार सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिंचनचा प्रकार आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. तुमचं मायक्रो आहे, ओपन आहे, पाईप आहे, जे काय असेल आपल्याला तिथं सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर इथं आपल्याला पाण्याची गुणवत्ता निवडा. पाण्याची गुणवत्ता निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं. तर आपलं पाणी सॉफ्ट आहे, हार्ड आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला जलस्रोत खोली फुटामध्ये तुमचं विहीर बोर किती खोल आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं. जे का तुमची खोली असेल ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं, जेवढे असेल तेवढे. त्यानंतर आपल्याला पावसाळी हंगामात जलस्रोतची खोली फुटामध्ये इथं आपल्याला त्याची माहिती सुद्धा आपल्याला टाकायची आहे. पावसाळी हंगामात खोली स्रोत हे काही कंपल्सरी नाही, सोडून दिलं तरी चालतं. हे सुद्धा सोडून दिलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला इथं विद्यमान शेततलाव आहे की असेल तर होय करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर इथं कुंपण लिंक करून दी इंचमध्ये असेल तर इथं आपल्याला टाकायची, नसेल तर सोडून द्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला कृषी तपशील इथं आपल्याला भरायचं आहे. पिकाचा प्रकार मागील वर्षी तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं ते खरीप रब्बी जे असेल ते तुम्ही पीक घेतलं ते आपल्याला इथे टाकायचं. पिकाची संख्या तुम्ही किती पीक घेतले, 1 2 3 जे काही पीक घेतलं असेल ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं. इथं आपल्याला पिकाचा प्रकार शेवटचे वर्ष कोणतं तुम्ही शेवटच्या वर्षी कोणतं पीक घेतलं ते सुद्धा आपल्याला इथं टाकायचं. इथं पीक संख्या शेवटचे ते शेवटचे वर्ष तुम्ही किती पीक घेतले ते आपल्याला इथं टाकायचं. जेवढे पीक घेतलं असेल आपल्याला तेवढे पीक इथं आपल्याला टाकून घ्यायचं. आपल्याला खाली यायचं. इथं आपल्याला माहिती भरायची. विद्यमान पंप तपशील विद्यमान पंप वापरकर्ता आहे का. इथं असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. इथे तुम्हाला पंपाचा प्रकार आपल्याला विद्यमान पंप वापरकर्ता आहे का असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर इथं नो केल्यानंतर आपल्याला इथं काही माहिती भरण्याची गरज नाही. असेल तर यस करायचं. इथं आपल्याला विद्यमान पंपाचा प्रकार AC DC जे काय असेल आपल्याला ते भरून घ्यायचं. इथं आपल्याला विद्यमान पंपाचा उपप्रकार इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. जे काय असेल सरफेस विद्यमान पंपाचा उपप्रकार आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. सबमिरर आहे, सरफेस आहे, जे काय असेल आपल्याला ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर HP विद्यमान पंप क्षमता तिची क्षमता किती आहे आपल्याला ती इथं टाकून घ्यायची. विद्यमान पंपाचा स्त्रोत आपल्याला इथं टाकून घ्यायचं. डिझेल वगैरे जे काय असेल ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर ऊर्जा कार्यक्षम पंप क्षमता ती आपल्याला इथं टाकायची. जे काय क्षमता असेल ती यस नो आपल्याला क्लिक करायचं. इथं लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता किती लागते ते आपल्याला टाकायचे. इथं नो असेल तर आपल्याला काही माहिती भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. इथं खाली आपल्याला माहिती भरायची. आवश्यक पंप तपशील, आवश्यक पंप प्रकार. त्यानंतर आपला प्रकार निवडायचा. आपल्याला जो कोणता प्रकार असेल तो आपल्याला इथं निवडून घ्यायचा. इथे आपला आवश्यक पंपाचा प्रकारमध्ये आपल्याला इथं DC सिलेक्ट करायचं. त्यानंतर आवश्यक उपप्रकार आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. आपलं सबमिरर किंवा
सरफेस जे कसं आपल्याला ही इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं, जे कोणती आपली कॅटेगरी असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर आवश्यक श्रेणी पंप वॉटर आपल्याला हे सिलेक्ट करायचं. त्यानंतर एच पीमध्ये आवश्यक पंप क्षमता तुमचे जी कॅटेगरी असेल तुम्हाला ते सिलेक्ट होते. 3 HP पाहिजे, 5 HP पाहिजे, ही आपल्याला शेताच्या क्षेत्रफळानुसार आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल. तुमचं जर 2.5 एकरच्या खाली असेल तर आपल्याला 3 HP आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आवश्यक पाणी लिटर मिनिट हे आपल्याला सोडून दिलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला इथं बँकेचा तपशील भरायचा. बँकेचे खाते नंबर आपल्या इथं सुरुवातीला इथं खाते नंबर टाकायचे. खातेधारकाचे आपल्या इथं नाव टाकायचे. इथं IFSC कोड टाकायचा. त्यानंतर बँकेचे नाव आपल्याला इथं टाकायचे. त्यानंतर MIR कोड असं आपलं बँक पासबुक आपल्याला इथं टाकायचा. त्यानंतर शाखेचं नाव आपल्याला इथं टाकायचा. त्याचबरोबर शाखेचं शहर गाव ज्या कोणत्या एरियात आपली बँक असेल तिथं आपल्याला ते इथं टाकून घ्यायचं. इथे खाल्ल्यानंतर आपल्याला बँकेची डिटेल भरल्यानंतर आपल्याला इथं खाली घोषणापत्र आहे, हे आपल्याला वाचून घ्यायचं आणि आपल्याला ह्या टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायच्या. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. इथं आपल्याला कागदपत्रे अपलोड करा, PDF फाईल अपलोड करा. कमाल 500 KB पर्यंत आपल्याला PDF फाईल इथं अपलोड करायची आहे. सुरुवातीला इथं आपल्याला 7-12 विहीर कुंपणी शेतात असल्यास 7-12 उतारा नोंद आवश्यक. एकापेक्षा जास्त नावं असल्यास इतर भोगदाराचे नाव ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयाचे मुद्रण कागदपत्र आपल्याला सादर करायचं आहे. आपल्याला इथं आपला 7-12 इथं अपलोड करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला नंतर आधार कार्ड प्रत आपल्याला इथं अपलोड करायची. त्यानंतर रद्द केलेली धनादेश प्रत, बँक पासबुक प्रत, पासबुक आकाराचा आपल्याला फोटो इथं अपलोड करायचा. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं सुरुवातीला 7-12 अपलोड करायचा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची प्रत अपडेट करायची. त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक पासबुक, चेकबुक जे काय असेल ते इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं. ते अपलोड केल्यानंतर आपल्याला पुढं अपलोड या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा छायांकित फोटो जिथं तुमचा फोटो असेल ते फोटो आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा. ही संपूर्ण माहिती झाल्यानंतर आपल्याला अपलोड या बटनावर क्लिक करायचं. अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करायचं. अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. आपला अर्ज सादर केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सक्सेसफुल झालेला आहे. इथे तुम्हाला सुरुवातीला तुमचा लाभार्थ्याचा क्रमांक दिसेल, लाभार्थ्याचं नाव दिसेल, इथे तुम्हाला लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर दिसेल, इथं भ्रमणध्वनी क्रमांक दिसेल, तुम्ही अर्ज केलेली आपल्याला इथं दिनांक दिसेल. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला अर्ज करू शकताय. इथून तुम्हाला क्लिक करून तुमची प्रिंट घ्यायची आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन